पुढची बातमी बघूया। 2 वर्षांमध्ये गडचिरोलीमधून माओवाद संपवून दाखवू असा विश्वास गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला। माओवाद्यांच्या ऐतिहासिक आत्मसमर्पणाच्या नंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली आहे। गडचिरोलीमध्ये आता फक्त 46 सशस्त्र माओवादी शिल्लक असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सर आहेत। सर, तारक्का सारखा महत्त्वाचा एक कॅडर किंवा टॉप कमांडर जो आहे त्यांनी शरणागती पत्करली, किती महत्त्वाचं आहे? अत्यंत महत्त्वाचे आहे। ते मागचे 38 वर्षापासून माओवाद चळवळीमध्ये ती ॲक्टिव्ह होती आणि गडचिरोली डिव्हिजनमध्ये जे माओवाद्यांचे रिक्रुटमेंटपासून माओवाद्यांची संघटना तयार करण्यामध्ये त्यांचे खूप महत्त्वाचे योगदान होतं। ते सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो मेंबर सोनूची बायको आहे आणि सध्या नुकतेच 3 महिन्यापूर्वी त्यांना दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी मेंबर या पदावर पदोन्नती देण्यात आलं होतं। डीके मेडिकल टीमचे ते इन्चार्ज होती। ते खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की या बघून इतर जे आर्म्ड फॉर्मेशन्स आहे, जे शेवटचे राहिलेलं आर्म्ड फॉर्मेशन आहे गडचिरोलीचे, ते पण पुढील कालावधीमध्ये आत्मसमर्पण करणार आहे। तारक्का सोनू उर्फ भूपती जे माओवाद्यांच्या हायरकीमध्ये क्रमांक 2 वर देशामध्ये ओळखले जातात, त्यांची पत्नी जेव्हा आत्मसमर्पण करत आहे, कुठेतरी माओवादी चळवळीला मोठा धक्का आहे म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे। फक्त गडचिरोली मागच्या वर्षाची सुरुवात आम्ही 98 सशस्त्र माओवादीपासून सुरू केले होते आणि फक्त 31 डिसेंबर जे शेवटचे दिवस होते 2024 त्या दिवशी 50पेक्षा कमी सशस्त्र माओवादी गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेष राहिले होते आणि यासारखे मोठे कॅडरचे आत्मसमर्पण नंतर त्यांचे कंबर नक्कीच तुटलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पुढचे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितले पुढचे 2 वर्षामध्ये नक्कीच गडचिरोली माओवाद मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। आत्मसमर्पणाच्या माध्यमातून माओवाद्यांसोबतच्या मेंटल बॅटलमध्येही गडचिरोली पोलीस वरचढ ठरत आहे, हेच आजच्या या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, गडचिरोली। तर शरण आलेली तारक्का नेमकी कोण आहे आपण पाहूयात। 1986 पासून नक्षल चळवळीमध्ये सक्रिय सामान्य नक्षलवादी गडचिरोली प्रमुख ते महिला कमांडर DKZC पर्यंत बढती मिळाली। अहेरी, पेरीमली, भामरागड, बिनागुंडा या दलाचं नेतृत्व सुद्धा तिने केलं। तारक्काकडून अनेक पोलीस आणि सुरक्षा दलांच्या जवानांवरती यादी हल्ले करण्यात आले। 1991चा ताडगाव स्फोट आणि यामध्ये 10 SRPFचे जवान शहीद झाले होते। 1994 अहेरी स्फोट, 5 पोलीस शहीद झाले। 2008 मरकेगाव, मुंगेर, हत्तीगोटा या ठिकाणी स्फोट घडवण्यात आले। 2009 लाहेरी स्फोट, 18 पोलीस शहीद झाले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।